अशा प्रकारचा एक साधक वर्ग आपल्या इथं तयार झालेला आहे. हे मला असं वाटतं की दैवदुर्लभ भाग्य मला मिळालेलं आहे. या केंद्राची किंवा उपक्रमाची सुरुवात ही श्रवणापासून स्वामीजींनी केली. ते स्वांत सुखाय ज्ञानेश्वरीवर निरूपण करायचं अशा भावनेने कामाला प्रेरित झाले. स्वांत सुखाय याचा अर्थ जरी सांगत असलो, निरूपण करत असलो तरी देखील दुसऱ्यापेक्षा स्वतःला त्याचा जास्त लाभ व्हावा आत्मदर्शनासाठी. आणि पहिल्या श्रोत्या होत्या मातोश्री सल्लाताई आणि त्यांचं आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यंत आपल्या मंडळाची वाटचाल झाली. स्वामीजींचा जो पिंड होता तो पिंड आणि त्यांचं वय जर पाहिलं, ज्या वयात त्यांनी हे सगळं उभं केलं, स्वामीजींचा साधनेवर अतिशय भार असेल. ते प्रवचन करत असत, पण त्या प्रवचनामधून त्यांचं गुरुकार्य करायचं म्हणून ते प्रवचन करत असत. ते प्रवचनकार म्हणून प्रवचन करत असत. आणि त्यांचं जे गुरुकार्य होतं ते आत्मबुद्धी निश्चयाची, देची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, असं स्वामीजींचं मुख्य सांगणं होतं. मायामानवीमध्ये देखील अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशी पाटीकरण केला त्यांनी सांगितली, ती आजही आहे. तर या अनुसंधानाच्या बळावर आणि ध्यानाच्या योगाने जो काही विवेक निर्माण होईल, जे काही जीवन घडेल, त्या जीवनामध्ये सद्गुरू चरणाशी समर्पित असावं असं त्यांचंही जीवन घडलं. त्यांच्या जीवनात साधना प्रथम आली आणि मग स्वरूपानंदांच्या ठिकाणी समर्पण त्यांचं झालं. आपण ही सगळ्यांनी जर आठवलं तर आपल्या जीवनामध्ये अनुग्रह प्रथम आला. साधना आपण करायला लागलो आणि साधना करता करता सेवेकडं आपण वळलो. दरम्यान समर्पणाच्या मार्गातून आपण गेलो. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाला आपण समर्पित झालो. त्यांच्या विचारांना आपण समर्पित झालो. तो जे बोध देत असत, तो बोध आपल्या ठिकाणी पुरावा म्हणून आपलं समर्पण झालं. आणि व्यक्तीला समर्पित, विचाराला समर्पित, तत्वज्ञानाला समर्पित होता होता आपण सेवा करू लागलो. सेवा हे अहंकार जाळण्यासाठी एक साधन आहे. जर सेवा नसेल ना तर परमार्थ जरी झाला तरी तो तसा एका लॉजिकल पातळीवर किंवा थिअरेटिकल पातळीवर असा राहण्याची शक्यता असते. कारण प्रत्यक्ष देह झिजवणं हे सेवेमध्येच घडतं. सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा रामनामे पदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ही सेवा कशी रुजलेली आणि रुळलेली आहे हे सांगण्यासाठी मी असं सांगेन की गोळेकाका इथं सेवा करू लागले त्याच्या आधी गोळेकाकाच सेवा करत होते. ते विनायक आनंद गोळे होते. पण या
उपक्रमाच्या वेळेला ते मला येऊन भेटले आणि म्हणाले की मला आता वेळ भरपूर असतो, तर मी सगळ्या साधकांसाठी, येणाऱ्या साधकांसाठी मी पिशव्या शिवेन, ज्ञानेश्वरी ठेवण्यासाठी मी पिशव्या शिवेन. ही प्रेरणा काय आहे ते म्हणजे सद्गुरूंची सेवा आणि ती पुढं जाऊन सद्गुरूंकडे येणाऱ्या गुरुभक्तांची सेवा, इथपर्यंत ही सेवा पुढं गेली. आणि त्यांनी खरोखरच या 1100 साधकांकरता ज्ञानेश्वरी ठेवण्यासाठी म्हणून पिशव्या त्यांच्या घरी शिवल्या. त्यांच्या मुलींनी, जावयांनी मदत केली त्याच्यासाठी त्यांच्या शक्यतेप्रमाणे, पण मुख्यतः काम त्यांनीच केलं. त्यांना अजून काही भगिनींनी साथही दिली. साधारण 800-850 पिशव्या एकट्या कोळेकाकांनी शिवल्या. त्या कोळेकाकांच्या जीवनामध्ये प्रथम साधना, श्रवण, साधना, अनुग्रह आला, साधना आली, ते समर्पित झाले. ते स्वामीजींना निर्णय आणण्याचं काम करत असत. मला असं वाटतंय की आपण इथं जे गोळेकाका जमलेले आहोत, मानसीताई, तुम्ही, हेमंता, पंकजदादा, माझी सेवेपासून सुरुवात झाली. विनय, तूही सेवा करतोस. या आपल्या प्रातिनिधिक मंडळी व्यतिरिक्त देखील अनेक मंडळी इथं आहेत. तू सांगितलंस की किती समित्या आहेत, 21 समित्या आहेत. आणि सत्पुरुषाला तो प्रबोधन करत असला तरी देखील त्याला एका कार्याचं संरक्षण गरजेचं असतं. तसं जर असेल तर तो ते काम करतो. विनय, मी असं पाहिलं की स्वामीजींच्या घरी स्वामीजी प्रवचनं करत असताना जर कोणी तक्रार केली की आवाज नीट ऐकू येत नाहीये, तर स्वामीजी ज्या आसनावर बसत असत त्या आसनावर ते तिथं उभे राहायचे आणि फळीवर ॲम्प्लिफायर ठेवलेला होता. तो ॲम्प्लिफायर ते कमी अधिक करायचे, परत बसायचे आणि विचारायचे की आता माझा नीट आवाज ऐकू येतोय का. तर इथपासून हे काम स्वामीजी जेव्हा अध्यात्ममंगलधाम आणि माया अपार्टमेंटमध्ये, सत्यसाई निलयमध्ये प्रवचनं करू लागले, तेव्हा त्यांना एवढ्या गोष्टी करता येणं शक्य नव्हतं. तर आपण म्हणून काही मंडळींनी सेवेची ही जबाबदारी उचलली. त्यामुळं त्यांचं कार्य हे एका प्रकारे सजलं. तसंच त्यांचं कार्य हे व्यापक कुटुंब देखील होऊन गेलं. तर सेवा, समर्पण आणि साधना याच्यामध्ये मी श्रवण, अनुग्रह, साधना करताना अधिक समर्पण आणि मग आपल्या शक्तिबुद्धीप्रमाणे सेवा असा मी क्रम लावीन. आणि तशा क्रमाने आपल्या या केंद्रामध्ये सगळं घडत आहे असं मी पाहतो. आणि मला असं वाटतं की हे कार्य हे असंच चालू राहणार आहे. हा अखंड नंदा दीप जळणार, सतत जळणार, हा असाच तेवत जगती निज प्रकाश वित देणार, असं जे म्हटलेलं आहे. तशा प्रकारे इथं सांप्रदायिक अनुग्रह म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग आणि मुख्यतः आत्मज्ञानाचा मार्ग चोखाळत असताना गुरुसेवेचं हे जे व्रत आहे ते व्रत सांभाळणं आणि त्यामुळं त्याचा अनेकांना लाभ होणं, या सेवेची सद्गुरूंनाही गरज असते, श्रोत्यांनाही गरज असते. आणि सेवा करणाऱ्याचं समर्पण वाढून त्याची अहंता जाऊन तो अधिकाधिक नम्र होतो असं मला वाटतं. आणि हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. या ट्रान्सफॉर्मेशनमुळं व्यक्तिगत जीवनामध्ये देखील कसा फरक पडतो हे कोळेकाकांनी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्याबरोबर म्हणजे लौकिक अर्थाने
ते या स्वामीजींकडून जे ऐकलं त्याच्यातून एक एक पायऱ्या चढत मग जनरल मॅनेजरपर्यंत गेले आणि त्यांना पारमार्थिक लाभ तर अपरिमित झाला आणि त्यांच्या स्किल सेटचा लाभ हा मंडळाला होतो आहे. तशी आपल्या इथं या आपल्या सगळ्यांच्या बाबत तीच गोष्ट घडली असं मला वाटतं. स्वामीजी, आपल्यासारखे सद्गुरू आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आहे. आपल्या चरणांची असंच सेवेमध्ये रत राहून आमचं जीवन व्यतीत व्हावं ही आपल्या चरणांची प्रार्थना आहे. त्या कार्यक्रमाच्या अखेरी आत्ता जो संकल्प आम्ही व्यक्त केला तो आपल्या कृपेशिवाय सिद्धीला जाणं शक्य नाही. तर आत्ता जो संकल्प व्यक्त झाला तो पूर्ण व्हावा अशी प्रार्थना मी आपल्या चरणांशी करतो. आजच्या या कार्यक्रमाची सांगता स्वामी मकरंदनाथ रचित वनप्रार्थनेने